हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस मध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमिस्टर कोणतं फर्स्ट सेमिस्टर बेटा आहे की नाही। तर एनईपी फायनान्शियल अकाउंट जो फायनान्शियल सब्जेक्ट दिलेला आहे त्याला तुम्हाला तर फायनान्शियल सब्जेक्ट मध्ये फायनान्शियल अकाउंट मध्ये आता आपण बघत आहे सबसिडी बुक्स सेल बुक्स कोणतं बुक सेल बुक्स कोणतं बुक्स आहे बेटा सेल बुक्स। मग आता सेल बुक्स म्हटल्यानंतर आपले परचेस बुक झालेले आहे। तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कंटिन्यू लेक्चर बघा तुम्हाला संपूर्ण लक्षात येणार। आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही अगर नवीन असाल तर त्वरित लवकरात लवकर अब बेलचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। म्हणजे लाईक केल्यास मला सुद्धा माहित पडेल की माझ्या विद्यार्थी मित्रांना भरपूर व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही कमेंट सुद्धा करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहे फायनान्शियल अकाउंट सबसिडी बुक सेल बुक्स एकदम इझी आणि सोपी असते। तुम्हाला ते छोट्या छोट्या म्हणजे 8-6 आणि 8-6 अशा मार्काला जे येत आहे तुम्हाला त्यामध्ये दिलेला आहे। 3-3 मार्काला येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, जास्त नाही किंवा 4 मार्काला येणार आहे। ओके बघा आता विद्यार्थी मित्रांनो आता याची जी आखणी आहे ती आखणी करताना कशी करायची तर आपल्याला एंट्री द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन सेल बुक्स ऑफ मिस्टर कपिल। मिस्टर पण दिलेला कपिल। मग आता कपिलच्या एंट्री मध्ये दाखवायचं आहे। तर आता बघा पहिले सुरुवातीला हेडिंग लिहायचं इन द बुक्स ऑफ मिस्टर कोण आहे कपिल। ओके आणि सेल्स बुक्स सेल कोणता बुक्स बघा सेल बुक्स म्हटल्यानंतर याची आता आपण आखणी करत आहे। सेल बुक्स मध्ये 3 कॉलमची आखणी करायची बेटा म्हणजे इनवॉइस नंबर पर्टिक्युलर डेट। आता बघा हा डेटचा कॉलम आणि सगळ्यात सोपी आणि साध्या पद्धतीमध्ये सुद्धा पर्टिक्युलर यामध्ये तुम्हाला अगर एंट्री विचारल्या तरच करायचं नाही तर करण्याची आवश्यकता नाही। हा जो दिलेला आहे तुम्हाला हा इनवॉइस नंबर किंवा इन्व्हेस्टिंग नंबर असं सुद्धा म्हणतात, दोन्ही म्हणतात। तर इनवॉइस नंबर असं टाकायचं सेल बुक दिलेला इन्व्हेस्टिंग नंबर। त्यानंतर आपल्याला आता हे डेबिट अमाउंट आणि ही क्रेडिट अमाउंट। ओके आलं बेटा लक्षात एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये। बघा आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया 1 ऑगस्ट 2000 सेल बुक्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे सेल बुकच्याच एंट्री येणार। कोणत्या एंट्री येणार बेटा सेल बुकच्या एंट्री येणार। कोणत्या एंट्री येणार सेल बुकच्या परचेसच्या उधारीच्या म्हणजे नगद व्यवहार सेलचा येणार नाही, फक्त उधारीचे ट्रान्झॅक्शन यामध्ये दाखवायचे जे तुम्ही त्यामध्ये नाव दिलेले असेल सेलचे। त्यानंतर कोणती ऍसेटचे वगैरे दाखवण्याची आवश्यकता नाही। रिपेअर्स एक्सपेन्सेस वगैरे सुद्धा यामध्ये येत नाही, फक्त सेल जो माल तुम्ही व्यवसायामधून सेल केलेला असेल तोच फक्त, व्यतिरिक्त नाही। तर 1 ऑगस्ट 2017 गुड सोल्ड टू रमेश ब्रदर्स। इनवॉइस नंबर दिलेला त्याचा M101। बघा आता 1 ऑगस्ट म्हणजे ही येणार आहे यामध्ये 1 ऑगस्ट 2017 कोण आहे बेटा इथे लिहायचं रमेश। ओके ब्रदर्स त्यानंतर ब्रदर्स अकाउंट इनवॉइस नंबर दिलेला आपल्याला M101 नेक्स्ट 600 किती 600। बघा आता ओके झाला। बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये काहीच लिहिण्याची आवश्यकता नाही। रमेश ब्रदर्स अकाउंट एवढंच लिहायचं, बाकी लिहिण्याची आवश्यकता नाहीये। त्यानंतर बघा 10 ऑगस्ट गुड सोल्ड टू सुचिता आहे की नाही। तर सुचिता कंपनीला आपण काय केलेला माल सेल केला गुड सेल केलेला आहे। काय केलेलं आहे गुड सेल केलेला आहे। मग अगर गुड सेल केलेला असेल तर सेलचा व्यवहार आहे सेल बुक्स मध्ये येणार। कशामध्ये येणार बेटा सेल बुक्स मध्ये। 10 ऑगस्ट 2017 बघा दाखवायचं सुचिता कंपनी त्यांनी कंपनी दिलं कंपनी दाखवा कंपनी अकाउंट किती इनवॉइस नंबर येता M102 अमाऊंट दिलेली आहे 400 आहे ना 400। यामध्ये डिस्काउंट असेल तर डिस्काउंटचा कॉलम मध्ये यामध्ये दाखवा मायनस करा आणि सेकंड कॉलमला लिहा डिस्काउंट अगर दिलेलं असेल तर हे गोष्ट लक्षात ठेवायची। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 15 ऑगस्ट 2017 गुड सोल्ड टू अभय कंपनी लिमिटेड। अभयान कंपनी लिमिटेड म्हणजे अभयला आपण माल सेल केलेला काय केलेला बेटा सेल केलेला म्हणजे हे ट्रान्झॅक्शन सुद्धा सोडचं आहे सेल बुकचं आहे येणार ते। तर 15 ऑगस्ट
15 ऑगस्ट कोण आहे? अभय कंपनी अकाउंट, कंपनी अकाउंट, इनवॉइस नंबर M/103, अमाउंट 900. ओके. हा, त्यानंतर 16 ऑगस्ट गुड परचेस फ्रॉम अरुण, गुड परचेस फ्रॉम अरुण. आता गुड परचेस आहे, आपलं अकाउंट कोणतं आहे? सेल बुक आहे. हे ट्रान्झॅक्शन कशाचं दिलेलं आहे? गुड परचेसचं. कशाचं दिलेलं आहे तुम्हाला? गुड परचेसचं. मग गुड परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे तर ते सेल बुक्स मध्ये येणार नाही. गुड परचेसचं ट्रान्झॅक्शन सेल बुक मध्ये येणार नाही. ते कशामध्ये जाणार? परचेस बुक्स मध्ये. कशामध्ये जाणार बेटा? परचेस बुक मध्ये. ओके, हे सोडून द्यायचं, हे येणार नाही. का बरं येत नाही? कारण की ते गुड्स परचेसचं आहे, तर परचेस बुक्स मध्ये जाणार. त्यानंतर आपल्याला दिलेला 17 गुड्स सेल टू श्याम 500. आता हे गुड्स सेल आहे, श्याम सेलचं आहे, सेल बुक्स आहे, म्हणजे याचा अर्थ हे येणार, म्हणजे या बुक्सला दाखवायचं तुम्ही श्याम अकाउंट. बस एवढंच लिहायचं, श्याम अकाउंट 500. किती बेटा? 500. याचा इनवॉइस नंबर दिलेला आहे का? नाही, त्यामुळे डॅश. इनवॉइस नंबर नाही आहे बेटा, आहे का? नाही, त्यामुळे तो काय करायचा? डॅश करायचा. लक्षात आलं? हा. त्यानंतर 20 ऑगस्ट 2000 गुड्स सेल आहे, परंतु उधारीचा ट्रान्झॅक्शन नाही आहे का? उधारीचा ट्रान्झॅक्शन नाही, मग त्यामुळे आता हे येणार नाही. हे नगद व्यवहार यामध्ये सुद्धा येणार नाही. फक्त तुम्हाला उधारीचे व्यवहार दाखवावं लागतं. सेल बुक, परचेस बुक, परचेस रिटर्न बुक, सेल रिटर्न बुक्स मध्ये. लक्षात मित्रांनो. हा, त्यानंतर बघा आता 25 ऑगस्ट गुड्स सेल टू भोले आहे ना. हा, उधारीचा व्यवहार आहे, याचा अर्थ नेम दिलेला आहे, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन येते बेटा. 25 ऑगस्ट भोले अकाउंट किंवा भोले कंपनी. हा, इनवॉइस नंबर आहे का? आहे. M/104 दिलेला आहे. अमाऊंट दिलेली आहे त्यांनी 700. किती दिलेला बेटा? 700. आला लक्षात? बघून घ्या आता. त्यानंतर म्हणजे हे जे दिलेले आहेत आता आपल्याला, तर फक्त सेलचे ट्रान्झॅक्शन येत असतात. कोणते ट्रान्झॅक्शन येत असतात? सेलचे. कोणते ट्रान्झॅक्शन येत असतात? सेलचे. कोणते ट्रान्झॅक्शन येत असतात? सेलचे. मग सेलचे ट्रान्झॅक्शन येत असतात, याचा अर्थ तुम्हाला सेल बुक दाखवायचं आहे. इथं दिलेलं होतं गुड सेल, ते सुद्धा तुमचं आलेलं नाही, हे गोष्ट लक्षात ठेवायची. बघा आता तुम्हाला याची करायची, म्हणजे हे करायचं आता शेवटी क्लोज आहे की नाही. हा, क्लोज केल्यानंतर याची फक्त येणार आहे तुम्हाला ऍडिशनल. काय करायचे? त्यांची ऍडिशनल. बस, बाकी काहीच करण्याची आवश्यकता नाही. आणि तुम्हाला अगर याच्यामध्ये एंट्र्या विचारलेल्या असतील तर एंट्र्या दाखवायच्या. मग एंट्र्या काय होणार बेटा? गुड्स सोल्ड आहे, सोल्ड केलेला आहे, तुमच्याकडे कॅश येणार आहे, परंतु उधारीचा ट्रान्झॅक्शन आहे. रमेश ब्रदर्स अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट किंवा सेल अकाउंट क्रेडिट, किंवा सेल अकाउंट क्रेडिट. गुड सेल करा किंवा सेल अकाउंट क्रेडिट, दोन्ही केलं तरी चालेल. सेम सगळ्यात तशाच एंट्री आहे, फक्त जे ट्रान्झॅक्शन इथं घेतलेले असतील तेच. सुचिता अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट क्रेडिट, अभय अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट क्रेडिट, श्याम अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट क्रेडिट, भोले अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट क्रेडिट. और त्यांना लेजर अगर विचारलेले असतील तर ते लेजर सुद्धा तुम्ही दाखवून द्या. लेजर आपले झालेलेच आहे, भरपूर एंट्री झालेल्या लेजरच्या आणि अकाउंट सुद्धा झालेले तुम्हाला येतातच आणि आलेच पाहिजेत बेटा. तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि ते परफेक्ट पहा. आता बघा त्यांची आपण काय करणार आहोत? ऍडिशनल. काय करणार आहोत? ऍडिशनल. बघा आता 6 + 4 10 होतात, 10 + 9 19 होतात, 19 + 5 24 होतात आणि 20 + 7 किती होतात? सांगा सांगा पटकन सांगा. 24 + 7 31. ओके, आलं लक्षात? नशीन मोजता येत त्या सोपी पद्धत सांगतो. या जे बोट दिलेलं आहे याच्यावरती मोजायचं 1 2 3 4 असं मोजण्याची आवश्यकता नसते तुम्हाला. तर 6च्या नंतर लक्षात राहायला पाहिजे. 6च्या नंतर 7 8 9 10 4 पर्यंत. 10च्या नंतर 9 मोजा. 9 आहे की नाही? 10च्या नंतर 9 ते 11 12 13 14 15 16 17 18 19 आहे की नाही? 19 5 म्हणजे 19 आणि 5 24 आणि 7 24 आणि 6 30 30 आणि 31. ओके, आलं लक्षात मित्रा? व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब सुद्धा कर. मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजे मला सुद्धा माहित पडेल की माझ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना आवडत आहे. आणि बेलचं बटन सुद्धा दाबा. स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचं असेल तुम्ही काढू शकता. ओके, आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, मी पाहिलं की जे माझ्याकडे काही विद्यार्थी येतात आणि त्यांना मी सांगतो की बेटा हा व्हिडिओ बघा, हा लिहा तुम्ही. मुलं काय करतात? बस आता काही मी पुसलेलं असेल तेच लिहून घेतात
बस तेवढा तो पाहता, म्हणजे स्क्रीनशॉट काढता आणि तेच लिहून घेता तुम्ही. तसं करू नका, म्हणजे तुम्ही तसं करू नका. कसं, बस स्क्रीनशॉट काढायचा आणि फक्त लिहायचा आणि पाहा, तसं नाही. व्हिडिओ बघा, मी काय सांगतो तुम्हाला, कोणत्या पद्धतीने समजून सांगतो हे पहा. याच्यामुळे काय होतं की तुम्हाला मार्क मिळणार आणि तुम्ही पास होणार. तुम्हाला मार्क मिळणार आणि तुम्ही पास होसाल. मी काय, माझी तर मेहनत करतच आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. बरं, परफेक्ट करा आणि ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.